नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण अर्धा किलो तांदूळाच्या प्रमाणात अनारसे बनवणार आहोत आणि ते म्हणजे अगदी खुसखुशीत आणि जाळीदार. तर त्याच्यासाठी पहा, इथे मी अर्धा किलो असे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ मी रेशनचे वापरलेले आहेत, कारण शक्यतो रेशनचा तांदूळ वापरायचा किंवा असा जाड तांदूळ वापरायचा. बासमती तांदूळ वगैरे वापरायचा नाही, नाहीतर मग अनारसे असे खुसखुशीत जाळीदार होत नाहीत. तर आता हा तांदूळ आपण 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया. आणि हा तांदूळ मी स्वच्छ 2 पाण्यानं धुवून याच्यात पाणी ठेवलेलं आहे. तर आता हे आपण आज शनिवारी दुपारी हा भिजत घातलेला आहे. तर हा आपण आता 4 दिवस बरोबर भिजू द्यायचा. तर बुधवारी दुपारी आपण याला बघूया. आणि काय करायचं, आज जर आता रोजची रोज एक वेळेलाच फक्त याचं पाणी बदलायचं. कारण सकाळी जर तुम्ही पाणी बदललं तर रोज सकाळीच पाणी बदलायचं. थोडासा धुवून घ्यायचा आणि पाणी बदलून त्याच पातेल्यात ठेवायचा. 2 वेळेला पाणी अजिबात बदलायचं नाही. आणि 2 वेळेला जर बदललं तर मग तांदूळ आपला अजिबात आंबत नाही आणि मग म्हणावं तेवढी आपल्या अनारशाला अशी चव लागत नाही. म्हणून एकच वेळेस पाणी बदलायचं. तर आता आपण हा मस्त असं झाकून ठेवूया. तर आपला तांदूळ आता 4 दिवस भिजलेला आहे. तर आज बघा, बुधवारची दुपार आहे, दुपारचीच वेळ आहे. तर बरोबर 4 दिवस झालेले आहेत. याचं मी रात्री पाणी बदललं होतं, सकाळी मात्र बदललेलं नाही. तर हे पहा, तांदूळ आपला मस्त असा फुललेला आहे. तर आता हा तांदूळ मी 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेते. तर हा तांदूळ मी 2 पाण्यानं धुवून घेतलेला आहे आणि याच्यातलं पूर्णतः पाणी परत काढून टाकलेलं आहे. तर हा तांदूळ आता आपल्याला चाळणीत ठेवायचा. आता ही वाडगा एक घेतलेला आहे, त्याच्यावर अशी चाळण मांडायची. शक्यतो अशाच चाळणीत घालायचा, म्हणजे त्याच्यात अजिबात असं पाणी राहत नाही. तर आपल्याला याचं सगळं पाणी असं निथळून घ्यायचं. तर असं आता हा असाच चाळणीत आपण 10 ते 15 मिनिट ठेवायचा, म्हणजे याचं पूर्णतः पाणी निथळून जाईल. तर 10 ते 15 मिनिट असे चाळणीत ठेवलेले आहेत. तर हे पहा, अगदी आता चाळणीचा एक थेंबही खाली पडत नाही आणि मस्त तांदूळातलं सगळं पाणी गळून गेलेलं आहे. तर आता आपण हे एका कॉटनच्या कपड्यावर फॅन खाली, जास्त नाही, फक्त 15 ते 20 मिनिट असे सुकवून घ्यायचे. तर इथे पहा, फॅन खाली मी एक कॉटनची अशी ओढणी अंथरलेली आहे. शक्यतो कॉटनचाच कपडा वापरायचा. आणि तुमच्याकडे जर कॉटनचा कपडा जर अवेलेबल नसेल तर मग आपलं टेरिकोटच्या कपड्याच्या खाली मात्र कॉटनचं काहीतरी मोठं जाड कापड घालायचं, म्हणजे ते लवकर असं पाणी शोषून घेतं. तर आता हे मी तांदूळ असे 15 ते 20 मिनिट सुकत घालते. तर हे पहा, 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि हे तांदूळ पहा आपले ओलेच आहेत, पण अगदी असे मोकळे झालेले आहेत. हाताला अजिबात चिटकत नाहीत, पण ओलसरपणा याच्यात सगळा आहे. तर आता आपण हे लगेच काढून घेऊया. तर तांदूळ मी इथे काढून घेतलेले आहे चाळणीत. तर हे पहा, अजिबात सुकलेले नाहीत, पूर्णतः ओलसर आहेत. हाताला फक्त असे कोरडे लागायला हवे. तर गार असले तरीही चालतात, कारण याचं पीठ चिकट होत नाही. आणि हे अनारसे आपण साखरेत बनवणार आहोत. त्याच्यासाठी पहा, तर इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतले. तर याच्यासाठी मी 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे. आणि ते वजनी प्रमाण झालं. आणि हे साध्या वाटीने मी आता मोजलेलं आहे. तर ही वाटीचं माप आहे पहा. तर ह्या वाटीच्या मापानं 3 वाट्या असे तांदूळ भिजल्यानंतर झालेले आहेत. तर याच्यासाठी मी 1.5 वाटी अशी साखर मोजून घेतलेली आहे. तर असं वाटीच्या प्रमाणात असं करून घ्यायचं. तर आता हे आपण मिक्सरला अगदी बारीक असं दळून घेऊया. आणि शक्यतो हे मिक्सरच्या छोट्या भांड्यातच जास्त अगदी बारीक होतं, म्हणून मी छोटंच भांडं वापरलेलं आहे. तर हे पहा, मिक्सरला पीठ अगदी बारीक झालेलं आहे. तर हे आता असं मस्त चाळून घ्यायचं. तर हे पहा, चाळून हे वरती राहिलेलं आहे. तर हे परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं, कारण हे असं टाकायचं नाही याच्यात. तर आता मी असं सगळं याचं पीठ करून घेते. तर हे पहा, तांदळाचं पीठ सगळं मी असं मिक्सरच्या बारीक असं दळून घेतलेलं आहे. आणि त्याच भांड्यात पहा, मी अशी पिठी साखर काढून घेतलेली आहे. तर पिठी साखरही बारीक अशी मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायची, कारण मी ज्या पद्धतीनं घरी बनवते त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगते. तर आता ही साखर आहे ना, ही पीठ कितीही असो, ही साखर मोजून अजिबात घ्यायची नाही. आणि ही साखर
ह्या पिठात अशी मिक्स करायची, आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं. आणि साखर सगळी पिठात मिक्स करून झाली, जेवढं गोड आहे तेवढं असं थोडंसं पीठ घेऊन हे चाखून बघायचं, कारण कितपत गोड आहे ते. मग आपल्याला जेवढं गोड हवं तेवढी साखर मिक्स करायची, मग मोजायची काही गरजच लागत नाही. आता याच्यात मी तेवढी साखर घातलेली आहे आपल्या मापाप्रमाणे. तर आता याला मी चांगलं असं हातानं मिक्स करून घ्यायचं. तर हे 4-5 मिनिट मी असं मळून म्हणजे असं कोरड्या पिठाला असं हे करून घेतलेलं आहे. तर साखरेमुळे काय होतं, पीठ आपलं ओलसर असतं, त्यामुळे त्याला पाणी सुटल्यागत होतं हे आणि आता हे पीठ आपलं चांगलं तयार झालेलं आहे. आणि हे मी तेवढं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे आणि पीठ मी चाखूनही बघितलेलं आहे. तर ह्या पिठाचे आपल्याला आता असे गोळे करून घ्यायचे. हे कारण हे आपल्याला लगेच याचे अनारसे बनायचे नाहीत. तर हे पीठ आपल्याला 3 ते 4 दिवस आता एका डब्यात ठेवायचं. तुमच्याकडे जर चपट्या साईजचा डब्बा असेल तर चपट्या साईजच्या डब्यात ठेवायचं. असे गोळे करून मी दाखवते तुम्हाला. सहज याचे असे गोळे तयार होतात. आणि कमीत कमी तर 4 दिवस ठेवायचं आणि जास्तीत जास्त 10 दिवस ठेवलं तरीही पिठाला काही होत नाही. तर हे पिठाचे गोळे मी करून असे डब्यात ठेवलेले आहेत. तर तुमच्याकडे जर चपट्या मोडीवरचा डब्बा असेल तर चपट्या डब्यात ठेवायचे. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी याच्यात ठेवलेले आहेत. तर आता हे गोळे याला 10 दिवस काहीच होत नाही, पण आपल्याला याला 4 दिवसानंतर आता मध्ये आधी खोलून बघायची पण गरज नाही. डायरेक्ट आपण 4 दिवसांनी याला उघडून बघूया आणि डायरेक्ट मग अनारसेच करूया. तर हे अनारसेच्या पिठाला आपले 5 दिवस झालेले आहेत. तर याला कमीत कमी 4 दिवस आणि जास्तीत जास्त 10 ते 12 दिवस आपण असंच ठेवलं तरीही या पिठाला काही होत नाही. तर हे गोळे हे असेच राहिलेले आहेत आणि फक्त पीठ मात्र मस्त असं फुललेलं आहे. तर आता हे आपण एका मोठ्या भाकरीच्या ताटात काढून घेऊया. आता हे भाकरीच्या ताटात आपण हे सगळे गोळे असे काढून घेऊया आणि हे गोळे सगळे असे फोडून घ्यायचे. पीठ मात्र अगदी ओलसर असं झालेलं आहे. गोळे सगळे असे फोडून घेतलेले आहेत. पीठ मात्र अगदी असं ओलसर आहे, पण याचा गोळा होईपर्यंत हे ओलं नाही. तर आता याच्यात आपल्याला काय करायचं, तुम्हाला जर घालायचं असेल तर थोडासा केळीचा तुकडा घातला तरीही चालेल, नाहीतर मी इथं 2 चमचेचं दूध घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपण याच्यात फक्त 1च चमचा दूध घालायचं, जास्त घालायचं नाही, नाहीतर कसं हे पीठ अगदी पातळ पटकन होतं. आता 1 चमचा दूध घातल्यानंतर मी सगळं मिक्स केलेलं आहे, तरीही या पिठाचा गोळा असा तयार होत नाही, थोडं कमी वाटतंय. तर आपण हा चमचाही असा घालूया याच्यात, कारण जेवढं लागेल तेवढं दूध फक्त चमच्याच्या साहाय्यानंच घालायचं. आणि जर मग असं आपण घातलं तर कमी जास्त झालं तर पटकन पीठ पातळ होतं, म्हणून चमच्यानं घ्यायचं आणि आता परत असं मिक्स करायचं. हे दुसरा चमचा घातल्यानंतरही पूर्णतः पिठाचा गोळा तयार होत नाही, थोडंसं अगदी कमी वाटतंय, अगदी थोडंसं. तर मी परत दूध घेतलेलं आहे. तर आता आपण फक्त अर्धाच चमचा याच्यात दूध घालूया असं. तर मात्र आपल्याला दूध लागेल असं वाटत नाही. आता याचा मस्त असा गोळा करून घेऊया. पीठ जर जास्त सुकलेलं असलं तर मग थोडं दूध कमी जास्तही लागू शकतं. आणि तुम्ही जर याच्यात वेलची जायफळ वगैरे खात असाल तर याच्यात घाला. आमच्याकडे घालत नाहीत म्हणून मी नाही घातलेलं. तर तेवढ्या 2.5 चमचे दुधात आपला अनारसेच्या पिठाचा असा गोळा तयार होत आहे. तर आता याला चांगलं असं 4 ते 5 मिनिट असं मळून घ्यायचं, म्हणजे गोळा आपला अगदी मऊ होतो आणि अनारसे मग तेलात विरत नाही. तर हे मळून मी अगदी मऊसूत असा गोळा तयार केलेला आहे. तर हे अगदी मऊ असं पीठ होतं. तर आता आपण ह्या गोळ्याला असं लांब आकार देऊया. असं लांब आकारात मळायचं, म्हणजे आपल्याला याच्या एकसारख्या अशा अनारसेच्या गोळ्या करता येतील. तर हे अशा प्रकारे मी या अर्ध्या पिठाची लोळी केलेली आहे आणि ही सुरीच्या साहाय्याने आपण अशी, म्हणजे आपल्याला जेवढा अनारसा बनवायचा आहे तेवढ्या मापात अशी कापून घ्यायची, म्हणजे कसं चिकटही होत नाही आणि हातही खराब होत नाही. आता मी सुरुवातीला एवढ्याच कापून घेते आणि तुम्हाला अनारसा कसा बनवायचा ते करून दाखवते. तर हे असं कापून घेतल्यानंतर काय होतं, आपले अनारसे एकसारखे असे तयार होतात.
तर आता हे पीठ आहे, हे पहा असं गोळा करायचा. तर आपल्याला केवढा अनारसा बनवायचा आहे, जास्त पातळ, मध्यम, छोटा, मोठा त्या आकारावर आपण गोळा घ्यायचा. तर हे गोळा आता तयार झालेला आहे. आणि अनारसा थापण्यासाठी पहा इथे मी पोळपाट घेतलेला आहे. आणि हे पोळपाटावरच मी थापणार नाही, कारण काय होतं, थोडंसं जरी चिकट लागलं की पीठ लगेच अनारशाचं पोळपाटाला चिटकतं. त्याच्यामुळं मी असा एक प्लास्टिकचा कागद, कुठल्याही प्लास्टिकचा असा घ्यायचा, स्वच्छ प्लास्टिक आपल्या घरात उपलब्ध असेल ते. तर मी हे तेल पिशवीचा घेतलेला आहे असं कापून, कारण तेल पिशवीचं प्लास्टिक कसं अगदी मऊ असतं, त्याला अजिबात चिटकत नाही. आणि मी थोडीशी अशी खसखसही घेतलेली आहे, हे पहा. तर ह्या प्लास्टिकला काय करायचं, सुरुवातीलाच अशी थोडीशी खसखस लावून घ्यायची, आपल्याला जेवढी अनारशाला लावायची तेवढी. आणि मग ह्या खसखसवर असं पीठ ठेवायचं. म्हणजे काय होतं की खसखस अशी बाहेर येत नाही आणि मग तेलात ती सुटत नाही. तेलात जर नाही सुटली तर मग तेल आपलं खराब होत नाही. तर पहा मस्त असा अनारसा थापून झालेला आहे. तर तुम्हाला खालच्याही बाजूला दाखवते, अगदी अलगद निघतो हे पहा. तर जशी खसखस लावायची तशी वरच्या बाजूने जरी लावायची असेल तरीही लावू शकता. तर आता मी तुम्हाला आणखी एक दुसराही दाखवते. अगदी सहज असे अनारसे तयार होतात आणि अजिबात बिघडत नाहीत. दुसराही झालेला आहे तयार आणि आपला पहिलाही तयार आहे. तर आता अशा प्रकारे मी एकीकडं करून एकीकडं तळणार आहे. तर मी तेल तापत ठेवलेलं आहे, तर आता तळून दाखवते. आता तेलही मस्त तापलेलं आहे. तर तेल कसं अगदी कडकडीत असं करून घ्यायचं नाही, मध्यम गॅसवर ठेवायचं. तर हे पहा, आता हा प्लास्टिकचा अनारसा असा सहज निघतो, अजिबात चिटकत नाही आणि असा अलगद सोडायचा. आणि हा आपल्याला मध्यम गॅसवरच तळून घ्यायचा. असं टाकलं पटकन वर यायला नको, आता हळूहळू तो वर येईल. तेल वगैरे ही अजिबात उडवायची गरज पडत नाही ह्याच्यावर, कारण कसं आपोआप त्याला जाळी पडते, कारण आपण त्याचे पूर्णतः सगळ्या प्रोसेस पूर्ण केलेल्या आहेत, तर ते बरोबर होतात. तर आता हा तुम्हाला दुसऱ्या अंगानं जरी असा तळायचा असेल तर तळून घ्यायचा आणि एकदम गोल्डन रंग येऊन द्यायचा नाही. तर हे पहा, अगदी जाळी अशी छान पडलेली आहे आणि मस्त अनारसा असा तळलेलाही आहे. तर थोडंसं गरम तेल झाल्यामुळं ह्या साईडनं थोडासा अगदी लालसर झालेला आहे, पण जाळी पहा तुम्ही. आणि अनारशाचं एक वैशिष्ट्य असतं की त्याच्यात तेल अजिबात धरून ठेवत नाही, म्हणून कसं अगदी जाळीदार भांड्यात आपल्याला ते काढून घ्यायचे. असेच आपण अनारसे आता सगळे तळून घेऊया. तर हे पहा, सगळे अनारसे आपले तळून झालेले आहेत. अगदी मस्त पहा, अर्धा किलो तांदळाचे जवळजवळ 1 किलो अनारसे असे तयार झालेले आहेत. आणि हे पहा, अशा प्रकारे हे असे चाळणीत मी ठेवलेले आहेत. तर हे कसे तेल जास्त धरतात, पण याचं मात्र एक वैशिष्ट्य आहे, ते अजिबात तेल स्वतःकडे ठेवत नाहीत. अशा प्रकारे जर आपण असे ठेवले उभा करून, त्याचं तेल आपोआप असं गाळणीत जातं, चाळणीतून असं ताटात जातं. म्हणून हे कसे, हे पण मी असे ताटात ठेवणार नाही, तर हे एका चाळणीत ठेवणार आहे आणि चाळणी एका भांड्यावर ठेवायची. म्हणजे कसं त्यातलं तेल सगळं रिलीज होतं. एक दिवस तसंच ठेवायचं चाळणीत, आणि मग दुसऱ्या दिवशी मात्र डब्यात जरी आपल्याला भरायचे असले तरी असेच उभा करून भरायचे, म्हणजे एक साईडला त्याचं पूर्णतः तेल जातं. आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.